मग माझं आव्हान आहे की देवेंद्र फडणवीसापासून मोदींपर्यंत त्यांचं निवडणुकीतलं एक भाषण असं दाखवा जे हिंदू मुस्लिम वादाशिवाय झालेलं आहे. मंगळसूत्र चोरीपासून, बरोबर आहे, कटेंगे तो बटेंगे फटेंगे, आता फटेंगे झाले त्यांची. आणि मी 1 लाख रुपये सगळ्या हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख ईसाई सगळ्यांकडनं गोळा करून 1 लाख रुपये देतो. हे जे आहे हे काय, आमची होर्डिंग, यांचं एक होर्डिंग असं दाखवा की यांनी केलेलं काम आहे. सांगतो तुम्हाला, आमची होर्डिंग आहेत ही 2012 पासून 2012ला गोपीनाथ मुंडे होते, शिवसेना प्रमुख पण होते. गोपीनाथ मुंडे काय, हे लढणारी लोक नाहीत, हे हातपाय गाळणारी माणसं आहेत. लढायचं आम्ही, आमचा महापौर झाला काय यांचा फुकटामध्ये उपमहापौर, फुकटात म्हणजे एक उपकार म्हणून. आमच्याकडे स्टँडिंग असली का यांच्याकडे कुठली इम्प्रुव्हमेंट कमिटी, आमच्याकडे ही कमिटी असेल ह्याना ही त्यांना ती. बरं, यांचे नगरसेवक किती असायचे, 20-25, बरोबर आहे. पूर्ण जाहिराती आम्ही करायच्या, शिवसेनेच्या बळावरच भाजप होती असं. तेव्हा आमच्या ताटात जेवायचे हे. आता त्यावेळेला मुंडे आलेले, उद्धवजी कसं करणार, काय करणार, म्हटलं थांबव, कशाला घाबरता. आणि आम्ही होर्डिंग केली, करून दाखवलं. त्याच्यानंतर 2017ला पुन्हा करून दाखवलं. आज सुद्धा आमची होर्डिंग लागलेत, होय हे आम्ही केलं. त्यांची होर्डिंग लागली, विनाशाची गती ना, त्यांची होर्डिंग लागली की त्यांच्या भूल थापांना भुलणार नाही, मुंबई आता थांबणार नाही, विकासाची दिसते गती म्हणून विनाशाची दिसते गती. ते चुकले, स्पेलिंग मिस्टेक आहे ते. विनाशाची दिसते गती, कारण सगळीकडे विनाश. नव्या मुंबईमध्ये गणेश नाईक बोलतायत, ठाण्यामध्ये संजय केळकर बोललेले आहेत, मुंबईमध्ये तर स्वतःच करून टाकलेलं आहे. तिकडे ठाणे, घोडबंदर, कुठला आणि तो उन्नत आणि भुयारी मार्गात 3,000 कोटीची चोरी सुप्रीम कोर्टाने पकडून दिली. मग जाऊ तिथे खाऊ आणि 1,000 रुपये वाटतात. लाखो कोटी रुपये खात्यात आणि 1,000 रुपये वाटत, लाज वाटली पाहिजे. आता तुम्ही त्यांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही त्यांना 1 लाख रुपयाचं 1 लाख रुपयाचं देतो त्यांना.